भाषा कोणतीही वाईट नसते, कधीच वाईट नसते. जगातली कुठचीही भाषा वाईट नसते. हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे. आमच्यावर लादणार असाल, नाही बोलणार जा. आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही. काही विषयच येत नाही या गोष्टींचा. यांचं राजकारण काय चालू आहे ते पहिलं बघा तुम्ही. हे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे. पण हिंदुत्वाच्या बुरख्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल, माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही. हिम्मत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही. 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 आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय. मला कारणच नाही कळलं. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही. हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या. ज्याची काल परवाकडे कालफडीत मारली ना, त्याला विचार तुझी मातृभाषा कुठची. अहो, हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली 100-200 वर्षापूर्वीची भाषा. स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये. पण जर अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच. एक गोष्ट निश्चित सांगतो, महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही. काय नाही. 56 इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा. हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडं वाकडं वागायचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही.